बाळा, तू अक्कलकोटात येतोस, माझ्या पवित्र वटवृक्षासमोर नतमस्तक होतोस. पण तुला माहीत आहे का, हा वटवृक्ष केवळ एक वृक्ष नाही, तो माझ्या अनंत कृपेचा आणि असंख्य लीलांचा साक्षीदार आहे. या वटवृक्षाच्या छायेखाली अनेक दुःखी जीवांना आधार मिळाला, अनेकांच्या डोळ्यांतील अश्रू थांबले आणि निराश मनांना नवजीवन मिळाले. या वृक्षाची मुळे जशी भूमीत खोलवर रुजलेली आहेत, तशीच माझी कृपा माझ्या भक्तांच्या हृदयात अखंड रुजलेली आहे. जो भक्त श्रद्धेने या वटवृक्षाला वंदन करतो, त्याच्या मनातील भीती आणि चिंता हळूहळू दूर होतात. जो विश्वासाने श्री स्वामी समर्थ हे नाम स्मरतो, त्याच्या जीवनात धैर्य, समाधान आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होतो. बाळा, या वटवृक्षाच्या फांद्या जशा सर्वांना सावली देतात, तशीच माझी कृपा कोणताही भेदभाव न करता सर्व भक्तांवर समानपणे बरसते. म्हणूनच बाळा, जेव्हा जेव्हा तू या पवित्र वटवृक्षाचे दर्शन घेशील, तेव्हा समज, माझी कृपा छाया तुझ्यावर अखंड आहे आणि मी तुझ्या कुटुंबासोबत सदैव उभा आहे. श्री स्वामी समर्थ.